टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इरविनमधील वार्ड क्रमांक 5 जवळ असलेल्या रोहित्राला अचानक शॉर्ट सर्किटने आग लागल्यामुळे जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या अनेक वॉर्डातील वीज पुरवठा जो आहे तो मागील 2 ते 2.5 तासांपासून खंडित झालेला आहे। त्यामुळे आपण बघू शकतो मेडिकलच्या वॉर्डमध्ये मी आहे आणि या ठिकाणी अंधार पसरलेला आणि या अंधारामध्ये जर आपण पाहिलं तर रुग्णांवर उपचार केले जात आहे। मोबाईलची टॉर्च लावून या ठिकाणी उपचार सुरू आहेत। जनरेटर जे आहे ते नादुरुस्त असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने अंधारामध्ये जे आहे ते डॉक्टरांकडून उपचार केले जात आहे। दुसरीकडे विदर्भातल्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा वाढ झालेली आहे आणि अशा उन्हाच्या तापमानामध्ये जे आहे ते रुग्णांना या ठिकाणी तात्काळ उपचार घ्यावा लागतो। जवळपास 2 ते 2.5 तास झाले आणि 2.5 तासांपासून या ठिकाणी वीज पुरवठा जो आहे तो पूर्णपणे या मेडिकलच्या ठिकाणचा जे ते मेडिकल वॉर्डचा खंडित झाला आणि त्यामुळे अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते रुग्ण उपचार घेत आहेत। गरमींना संपूर्ण सामोऱ्या रुग्णांना जावं लागतंय। जनरेटर आधी दुरुस्त केलं नव्हतं का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या अनेक गंभीर बाबी जर चा मुद्दा असेल किंवा मग कूलर अनेकदा उन्हाळ्यामध्ये बंद असतात, अशातच आता दुसरीकडे डीपीला आग लागली आणि ती डीपी वरनं जे आहे ते विजेचं कनेक्शन बंद असल्यामुळे या ठिकाणचा वीज पुरवठा संपूर्ण खंडित झालेला आहे। या वॉर्डातले असलेले एसी जे आहेत ते पूर्णतः बंद आहेत, पंखे या ठिकाणी बंद आहे। सोबतच ज्या काही उपचारासाठी जे काही व्यवस्था विजेवर चालते ती देखील उपकरणे सध्या बंद आहेत। आपल्या सोबत काही हे आहे त्या ठिकाणचे रुग्ण, काय त्रास होत आहे, किती वेळापासून लाईन गरमी आहे लई आणि बाथरूम लई घाण आहे, काही व्यवस्था नाही, पाणी नाही, काय नाही। मग जाऊ कुठे पेशंट लोक बाहेर गेलो 10 रुपये घेते म्हणून नाही। किती वेळ झाला लाईन नाही, या ठिकाणी अंधार आहे। 12 वाजेपर्यंत आहे, 12 वाजता बंद झाली। आग लागली डिकीले 12 वाजता, 12 वाजेपर्यंत आता टाइम किती झालं? बरोबर आहे, 3 वाजले, 4 वाजले। मग तुम्ही पेशंट लोक लय गर्मीमध्ये आहे, काय व्यवस्था नाही। वरचे कोणी डॉक्टर आले होते का या ठिकाणी पाहणी करणारा वरिष्ठ डॉक्टर? कोण नाही। तापमान आहे आणि गर्दी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी रुग्ण जे आहेत ते उपचार घेत आहेत। दुसरीकडे खाली देखील रुग्ण जे आहेत ते झोपलेले आहेत। काय सांगणार दादा, किती वेळ झाला या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित आहे? विद्युत पुरवठा 1 ते 1.5 वाजतापासून बंद आहे। त्या हिशोबानं तरी त्याचे कर्मचारी अंधारामध्ये पण उपचार करत आहेत। हो, सूर्योन काय वाटतं आता लाईन नाही, पंखे बंद आहे, काय त्रास होतोय? आता त्रास तर होतच आहे, पण त्यांचा पण नाईलाज आहे, कारण तर डीपी जडली। आता ते काय करणार, त्यांच्या हातची गोट होती काय हे? आता त्याचे प्रयत्न चालू आहेत, 10-15 मिनिटात येणार असे सांगित आहे। हो, आपण बघू शकतो जर आपण औषध वगैरे ठेवले जातात त्या ठिकाणी देखील वीज पुरवठा जो आहे तो खंडित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक नाही तर अनेकदा या वारंवार अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तक्रारी येत असतात। आपण बघू शकतो या ठिकाणी या देखील विद्युत पुरवठा जो आहे तो पूर्णपणे खंडित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे काम करत औषध असतील, रुग्णांचे सॅम्पल असतील, या ठिकाणी सर्व ठेवण्यात आलेले आहे। तब्बल जवळपास 2 ते 2.5 तासांपासून संपूर्ण या रुग्णालयातला जो आहे तो विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे। त्यामुळे रुग्णांना जे आहे ते कडाक्याच्या उन्हामध्ये गरमीचा सामना करावा लागतोय, कारण पंखे एसी बंद आहे। त्यामुळे जनरेटर केव्हा सुरू होणार, जनरेटर सुरू झाल्यानंतरच या संपूर्ण वार्डामध्ये जे आहे ते वीज पुरवठा येणार असल्याची माहिती आहे। दरम्यान जी रोहित्र जळालं, अचानक आग लागल्याने शॉर्ट सर्किट म्हणून, त्यामुळे याचा फटका जो आहे तो रुग्णांना बसत आहे। त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे व्यवस्था नाही का असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।